प्रत्येक यशस्वी माणसामागे एक असते संघर्षाची कथा. एक प्रवास असतो धैर्याचा, मेहनतीचा आणि अपराजित इच्छाशक्तीचा. ही आहे अशाच एका सामान्य माणसाची असामान्य कहाणी. श्री राजेंद्र कुटे. आज ते रिकव्हरी क्षेत्रातील मोठं नाव आहे. पण सुरुवातीला नव्हतं काहीच. ना भक्कम पार्श्वभूमी, ना शिक्षण, ना साथ. जगण्यासाठी छोट्या नोकऱ्या केल्या, खांद्यावर कर्ज वाढले आणि एका क्षणी मनात आला प्रश्न, संपून टाकावं का आयुष्य? आयुष्य संपवायचं ठरवलं होतं, पण अचानक एक जाणीव झाली. जणू स्वतःच्याच मनाने सांगितलं, हार मानणं हा पर्याय नाही. उभं राहणं हा मार्ग आहे. शून्य भांडवल, पण 100% आत्मविश्वास. 5 सप्टेंबर 2009 रोजी कल्याणमध्ये जन्म झाला. गौरी एंटरप्राइजेसचा. साधं ऑफिस, मर्यादित साधनं, पण स्वप्न मात्र मोठं. कोणालाच वाटलं नव्हतं ही छोटी एजन्सी एक दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखली जाईल. संघर्ष तर प्रत्येक पावलावर होता. कधी लोकांचा विश्वास मिळेना, कधी स्वतःलाही शंका यायची की आपण योग्य करतोय का. आज मी मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं, तीच भूक आणि जिंत मला इथवर घेऊन आली. यश फक्त पैशात नाही. यश म्हणजे विश्वास जिंकणं, नाती जपणं आणि प्रामाणिकपणे पुढे जाणं. गौरी एंटरप्राइजेसनं हेच मूल्य अंगीकारलं आहे. नमस्कार, मी श्वेता पाटील. गेल्या अनेक वर्षापासून ॲज अ HR मॅनेजर म्हणून मी गौरी एंटरप्राइजेसमध्ये काम करते. गौरी एंटरप्राइजेसमध्ये फक्त काम करणं ही केवळ नोकरी नाही, तर एक अनुभव आहे. इथे प्रत्येक कर्मचाऱ्याला घरातल्यासारखं वातावरण आणि आपुलकी मिळते. राजेंद्र कुटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एम्प्लॉईजच्या टॅलेंटला आणि करिअरला खूप महत्त्व देतो. गौरी एंटरप्राइजेसची खरी ताकद म्हणजे त्याची टीम. प्रत्येक सदस्य हा या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. ॲज अ कॉलर म्हणून जेव्हा मी जॉईन झाले आणि आज मी 9 वर्षापासून मी इथे काम करते, तर सरांचे एक योग्य पद्धतीने मिळालेलं मार्गदर्शन आणि सपोर्ट, त्यामुळेच मी आजपर्यंत हे 9 वर्षी इथे काम करू शकले. मुळात सांगायचं असं की सरांचा जो स्वभाव आहे, माणूस धरून ठेवण्याचा, पकडून ठेवण्याचा आणि सगळ्यांसमोर सगळ्यांनी कसं एकोप्याने घरासारखं इथं वावरलं पाहिजे. ॲज अ टीम लीडर म्हणून माझं एकच ध्येय आहे की माझ्या टीमचं योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणं. गौरी एंटरप्राइजेसमध्ये इनोव्हेशन आणि ट्रेनिंग यांना खूप महत्त्व दिलं जातं. गौरी एंटरप्राइजेसमध्ये टीमवर्कच हे एक खरं बळ आहे आणि तोच आमचा यशाचा मार्ग आहे. गौरी एंटरप्राइजेसची खासियत म्हणजे इथे मेहनत व्यर्थ जात नाही. लोकांना त्यांच्या कर्तृत्वानुसार पुढे जाण्याची संधी मिळते. मी जेव्हा जॉईन केलेलं तेव्हा मला इकडचं कलेक्शन म्हणजे काय हे काहीच माहीत नव्हतं, पण सरांनी स्वतः पर्सनली मला ट्रेन केलेलं आहे. नंतर मी या कंपनीमध्ये ॲज अ टेलिकॉलर, नंतर सरांनी माझं काम बघून मला टीम लीडर म्हणून इथे अपॉइंट केलं. तेव्हाही मी घाबरत होते की ॲज अ टीम लीडर, आणि मी पहिले जे वर्क करत होते ते मला एक्स बकेटचं होतं. नंतर आता जेव्हा मी रिजॉईन केलं, प्रेग्नेन्सीमुळे मी सुट्टी घेतली होती, त्यानंतर जेव्हा मी रिजॉईन केलं तेव्हा सरांनी मला राईट ऑफमध्ये टाकलं. ते माझ्यासाठी एक खूप मोठं डिफिकल्ट टास्क होता, कारण मी जेव्हा जॉईन केलेलं तेव्हा ॲज अ एक्स बकेट म्हणजे 0 बकेट करत होती आणि सडनली मला राईट ऑफमध्ये टाकलं. त्यामुळे मी सरांना बोलत होती की मला राईट ऑफ नको आहे, पण सरांना माझ्यावर एक कॉन्फिडन्स होता. सर बोलले, नाही रुचा, तू कर सकती है, तू 2 महिना 3 महिना 0 कर, लेकिन नाही, तू ये कर सकती है. आणि सरांच्या भरोशावर मी भरोसा ठेवून मी राईट ऑफमध्ये एंट्री केली आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत एव्हरी मंथ माझा टार्गेट होतो. हे सगळे माझे स्टाफ प्रूफ आहे. तर मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की सर ज्याच्यामध्ये काही बघतात, म्हणजे सरांना वाटतं की नाही ही व्यक्ती ही करू शकते, तर मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की जर सर कोणत्याही व्यक्तीला पर्सनली जर सांगतात की नाही तू हे करू शकते, तर तुम्ही ट्रस्ट ठेवा की तुमच्याच सरांनी ती क्वालिटी बघितली असेल, कदाचित ती क्वालिटी सरांनी माझ्यात बघितली आहे. तर तुम्हीही सरांच्या भरोशावर भरोसा ठेवून त्यांच्या मार्गदर्शनावर चाला, तुम्हीही नक्की सक्सेस व्हाल जसं आज मी सक्सेस आहे.
यशाची पायाभरणी फक्त मेहनतीवर नाही, तर आर्थिक शिस्त राखणाऱ्या अकाउंट्स टीमवरही असते. गेल्या 9 वर्षापासून मी गौरी एंटरप्राइजेसमध्ये बिलिंग आणि अकाउंट्स सांभाळते. माझं काम केवळ आकडे जपणं नाही, तर कंपनीच्या अर्थव्यवस्थेला सुरक्षित, पारदर्शक आणि सक्षम ठेवणं आहे. इथे प्रत्येक व्यवहारात शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी याला प्राधान्य दिलं जातं. राजेंद्र कुटे सर यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी नाहीच, तर स्वतःचा विकास करण्याची सुद्धा संधी मिळते. गौरी एंटरप्राइजेसमध्ये अकाउंट मॅनेजर म्हणून काम करणं म्हणजेच आकड्यातून विश्वास निर्माण करणं आहे. कर्मचाऱ्यांना घडवणं म्हणजे भविष्यात गुंतवणूक करणं, आणि हाच पाया गौरी एंटरप्राइजेसच्या साम्राज्याचा आहे. जेव्हा मी 2019ला गौरी एंटरप्राइजेस जॉईन केलं, तेव्हा माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. एजन्सी म्हणजे काय, कलेक्शनचा मला अनुभव होता, पण स्वतःवरती जबाबदारी घेऊन करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. थोडं बर्डन पण होतं, पण इथलं वातावरण हे नेहमी खेळवळ वातावरण असतं. म्हणजे इथं हसी मजाक, सर्व अनेक नॉर्मली काम करतात इथे. प्लस त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांना समजून घेतो, प्रत्येकाला हवं तसं मार्गदर्शन करतो. हां, जिथे जिथे आम्हाला गरज पडतं, मला पण जिथे जिथे गरज पडली, जिथे जिथे मी अडखडलो, तिथे तिथे राजेंद्र कुटे सर यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. राजेंद्र कुटे सर यांचे मार्गदर्शन, त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं नेतृत्व हे 100 लोकांपैकी एका लोकालाच मिळालेलं असतं. असं यांचं नेतृत्व आहे, असं यांचं मार्गदर्शन आहे. ते नेहमी खंबीरपणे उभे राहतात. तो छोटा एम्प्लॉय असू द्या की मोठा एम्प्लॉय असू द्या, म्हणजे कंपनीतला एक कॉलर जरी असला किंवा मॅनेजर जरी असला, तरी त्यांचं दोघांसोबत वागण्याचं हे नेचर आहे, हे सगळं सेम प्रकारे असतं. ते कुणालाही छोटं मोठं असं मानत नाही आहे. हां, प्रत्येकाला त्यांचं कुटुंबाचे असू द्या किंवा ऑफिसचं असू द्या, ते प्रत्येक वेळोवेळी सर्व ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन करतात. गौरी एंटरप्राइजेस ही असा प्लॅटफॉर्म आहे की इथं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्ट शिकवल्या जाते, जे भरपूर कंपनीजमध्ये शिकवल्या जात नाही. पण इथे प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकावर टाकल्या जाते, आणि त्याच्यासाठी राजेंद्र कुटे सर हे वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करत राहतात. गौरी एंटरप्राइजेस ही पुढे चालून ब्रँड म्हणून उदयास येईल, तिला उंच शिखरावरती आम्हाला घेऊन जायचं आहे. त्यासाठी राजेंद्र कुटे सरांनी एक टीम सज्ज केलेली आहे. खरंच गौरी एंटरप्राइजेसमध्ये एक म्हणजे कुटुंबासारखं वातावरण, खेळवळ वातावरण इथं असतं, आणि त्या कुटुंबाचा मी एक भाग आहे, एक हिस्सा आहे, याचा मला अभिमान आहे. नमस्कार, मी संतोष गंधाळे. मी गौरी एंटरप्राइजेसमध्ये ॲज अ सीझन मॅनेजर कार्यरत आहे. आणि गौरी एंटरप्राइजेसचं जे वर्क कल्चर आहे ते खूप हेल्दी आहे. इथे स्टाफचा सर्वांगीण विकास घडवला जातो. आम्ही त्यांच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक या सगळ्या गोष्टींवरती आमचं बारीक लक्ष असतं. आमचा जो स्टाफ आहे हा कशा प्रकारे त्यांची दैनंदिन त्यांच्या आयुष्यामध्ये कसं ग्रोथ करेल याच्यावरती आम्ही खूप फोकस आहोत. ग्राहकांचा विश्वास हा आमचा पहिला ध्यास आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करणं हीच खरी जिद्द आहे, आणि त्यातूनच मिळालेली यशाची प्रत्येक पायरी आमचं सर्वात मोठं बक्षीस आहे. विश्वास ही सर्वात मोठी संपत्ती असते, आणि मला पहिलं यश त्या विश्वासामुळेच मिळालं. माझ्या प्रवासात अपयशी आले, चुका देखील झाल्या, पण प्रत्येक अडथळा पुढे जाण्याचा मार्ग ठरला. आज जे काही मिळालं आहे ते माझ्या मेहनतीचं फळ आहे, आणि लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचं दान आहे.